नमस्कार. कधी विचार केलाय की 80 वर्षांपूर्वीच्या एखाद्या मासिकात असं काहीतरी सापडू शकतं जे आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्याला दिशा देऊ शकेल? आज आपण असंच काहीतरी खास बघणार आहोत. ऑक्टोबर 1944च्या अखंड ज्योती मासिकातील काही कालातीत विचारांवर आपण नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या मासिकाची सुरुवातच बघा किती पॉवरफुल विचाराने होते. आपल्या समाजाची जी काही वाईट अवस्था आहे त्याची कमजोरी आणि परावलंबित्व याचं एकमेव कारण म्हणजे बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तीची कमतरता. म्हणजे प्रॉब्लेम बाहेर नाहीये, तो आपल्या आत आहे, आपल्या आतल्या शक्तीच्या कमतरतेत. आणि खरं सांगायचं तर हाच विचार या संपूर्ण विवेचनाचा पाया आहे. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सर्वात आधी एका जुन्या युगातील ज्ञान, मग आपल्या आतल्या जगावर प्रभुत्व कसं मिळवायचं, रोजच्या आयुष्यासाठी काही महत्त्वाचे विचार, आपल्यातल्या आध्यात्मिक ऊर्जा कशा वापरायच्या आणि शेवटी या सगळ्यांतून पुढे जाण्याचा एक कालातीत मार्ग. चला तर मग एक एक करून पुढे जाऊया. आपला पहिला विभाग आहे एका जुन्या युगातील ज्ञान. 1944 सालचं हे मासिक. हे फक्त एक जुनं मासिक नाहीये, यात असं काहीतरी आहे जे आजही आपल्याला मार्ग दाखवू शकतं. चला बघूया. आता आपण वळतोय सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आपल्या आतल्या जगावर प्रभुत्व मिळवणं. मासिकाचा संदेश अगदी सरळ आहे. बाहेरचं जग जिंकण्याआधी स्वतःच्या मनाला जिंकणं गरजेचं आहे. हेच एका अर्थपूर्ण आयुष्याचं पहिलं पाऊल आहे. एक प्रश्न आहे, खरं सौंदर्य म्हणजे नक्की काय? कुठून येतं ते? आपण नेहमी बाह्य सौंदर्याबद्दल बोलतो, पण हे मासिक आपल्याला त्याच्या पलीकडे घेऊन जातं, आपल्या आतल्या सौंदर्याच्या दुनियेत. हे बघा, किती छान फरक सांगितलाय. एका बाजूला आहे आपलं बाह्य रूप, जे तात्पुरतं आहे, आज आहे उद्या नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे मनाची शुद्धता, जे कायम टिकणारं तेज आहे. बाह्यरूप दुःख लपवू शकतं, पण मनाची शुद्धता खरा आनंद देते. खरं आकर्षण ट्रेंड्समध्ये नाही, तर आपल्या चारित्र्यात असतं. किती खरंय नाही? पण हे इतकं सोपं नाहीये. आपलं आतलं जग मजबूत करण्यासाठी आपल्याला आधी आपल्या आतल्या शत्रूंना जिंकावं लागेल. मासिकानुसार हे शत्रू म्हणजे राग, लोभ, मत्सर आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे न्यूनगंड. यांच्यावर विजय मिळवल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नाही. मग या न्यूनगंडावर मात कशी करायची? मासिकात एक मस्त 4 स्टेप्सचा फॉर्म्युला दिलाय. स्टेप 1, आपली मानसिकता बदला, स्वतःमधल्या दैविक क्षमतेला ओळखा. स्टेप 2, स्वतःवर विश्वास ठेवा, कमीपणाची भावना झटकून टाका. स्टेप 3, छोट्या छोट्या पण हेतुपूर्ण कृती करा, त्याने आत्मविश्वास वाढतो. आणि स्टेप 4, आपल्या आतल्या आध्यात्मिक शक्तीशी कनेक्ट व्हा. बस, मग बघा कमान. ओके, तर आतून आपण स्ट्रॉंग झालो. पण आता या शक्तीचं करायचं काय? आता आपण बघूया की हे ज्ञान फक्त डोक्यात न ठेवता आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या कामात कसं आणायचं. इथे एक खूप सुंदर संकल्पना येते, ती म्हणजे गृहस्थ योग. म्हणजे काय? म्हणजे अध्यात्मासाठी सगळं सोडून हिमालयात जायची काही गरज नाहीये. आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं काम हेच आपलं साधना क्षेत्र आहे. याच ठिकाणी आपण अध्यात्माचा सराव करू शकतो. आणि हा विचार तर बघा, तुमच्याकडे जी काही लहानशी शक्ती आहे तिच्यापासूनच कामाला सुरुवात करा. किती पॉवरफुल आहे हे. आपण नेहमी मोठ्या संधीची, जास्त पैशांची वाट बघत बसतो, पण हे मासिक सांगते वाट बघू नका. जे आहे तिथून सुरुवात करा. खरी सुरुवात तिथूनच होते. पुस्तकांबद्दल तर इतकं छान लिहिलंय. एक चांगलं पुस्तक म्हणजे फक्त पानं नाहीत, ते एक शांत गुरु आहे, एक सच्चा मित्र आहे, शक्तीचा स्रोत आहे. खरं तर ते ज्ञानाकडे नेणारा एक मार्ग आहे. आपल्या आयुष्यात अशा मित्रांची गरज आहेच, नाही का? आता आपण जरा अजून खोलवर जाऊया. विचार आणि कृतीच्या पलीकडे जाऊन काही अशा साधनांबद्दल बोलूया ज्या आपल्या ऊर्जेवर, आपल्या चेतनेवर थेट काम करतात. याला आपण मन आणि आत्म्यासाठीचं प्राचीन तंत्रज्ञान म्हणू शकतो. यामध्ये गायत्री अनुष्ठानावर भर दिला आहे. अनुष्ठान म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एका ध्येयाने एका विशिष्ट वेळेसाठी केलेली शिस्तबद्ध साधना. आणि गायत्री अनुष्ठान कशासाठी? तर मनातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आणि आतला प्रकाश जागृत करण्यासाठी. आणि मग हा विचार येतो, संगीत विश्व का प्राण है. संगीत हे विश्वाचा प्राण आहे. वा, म्हणजे संगीत फक्त मनोरंजन नाहीये, ही एक वैश्विक ऊर्जा आहे, एक अशी शक्ती जी आपल्याला हील करू शकते. मासिकात तर संगीताच्या प्रभावांबद्दल खूप काही सांगितलंय. ते आपल्या शरीरातल्या अणुरेणूंना अलाइन करतं, आपला शारीरिक मानसिक थकवा दूर करतं आणि इतकंच नाही,
तर त्यात आजार बरे करण्याची आणि आपली चेतना जागृत करण्याची ताकद आहे. अविश्वसनीय वाटतंय, पण किती खोल विचार आहे हा. चला तर मग आता आपण ह्या सगळ्या प्रवासाचा सार पाहूया. या सगळ्या विचारांना एकत्र जोडून पुढे जाण्याचा एक कालातीत मार्ग कसा सापडतो ते बघूया. तर मग या 80 वर्ष जुन्या ज्ञानाचा निष्कर्ष काय? एकच. एक अर्थपूर्ण आयुष्य हे बाहेरून नाही तर आतून घडवलं जातं. सगळा खेळ आपल्या आतल्या जगाचा आहे. चला, शेवटच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर पुन्हा एकदा नजर टाकूया. पहिलं, आतून शुद्ध रहा. खरं सौंदर्य आणि ताकद तिथेच आहे. दुसरं, अध्यात्माला रोजच्या जीवनात शोधा. तिसरं, चांगल्या पुस्तकांना मित्र बनवा. चौथं, जे आहे तिथून सुरुवात करा, वाट बघू नका. आणि पाचवं, मंत्र आणि संगीतासारख्या ऊर्जांचा वापर करून स्वतःला अधिक उन्नत करा. आणि जाता जाता एक प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणतं तरी प्राचीन ज्ञान दडलेलं असतं जे पुन्हा शोधण्याची वाट पाहत असतं. विचार करा, आपल्या आयुष्यात असं काय आहे जे आज एक नवीन दिशा देऊ शकतं?